आज वटपौर्णिमेनिमित्त वैजापूर तालुक्यातील लासूरगाव भागातील महिलांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने वडाच्या वृक्षाची पूजा केली. सकाळपासून मंदिर परिसर व वडाच्या झाडांजवळ महिलांची गर्दी पाहायला मिळाली. सुवासिनींनी पारंपरिक वेशभूषेत पूजा करून वडाच्या वृक्षाला धागे गुंडाळत पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली. पूजेनंतर वटपौर्णिमेची कथा श्रवण करून धार्मिक परंपरा जपण्यात आल्या. अनेक ठिकाणी सामूहिक पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी एकमेकींना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला. या सणामुळे सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन होत असल्याची भावना महिलांनी व्यक्त केली. यंदाही वटपौर्णिमा उत्साह, श्रद्धा आणि पारंपरिक वातावरणात साजरी करण्यात आली. संपूर्ण परिसरात धार्मिक व मंगलमय वातावरण अनुभवायला मिळाले. सावित्री पौर्णिमा आहे. पण सावित्री पौर्णिमेचं काय महत्त्व आहे? हे व्रत पती पत्नीतील विश्वास, प्रेम, समर्पण आणि परस्पर जबाबदारी यांचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. कौटुंबिक कल्याणासाठी प्रार्थना. अनेक जणी या दिवशी केवळ पतीसाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्य, आनंद आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. आजच्या काळात अनेक जण या सणाकडे परंपरेबरोबरच परस्पर आदर, समानता आणि एकमेकांच्या दीर्घ निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा व्यक्त करण्याचा दिवस म्हणूनही साजरा करतात. पौर्णिमा आहे, तर आज तुम्ही इथे जी पूजा करत आहात ती कशानिमित्त, याचं महत्त्व काय? आज आम्ही जे पूजा करतो ती पती पत्नी यांच्यातील विश्वास, प्रेम त्याच्यासाठी करतो आणि आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य यांची संपूर्ण त्यांचा पण विश्वास जिंकावा म्हणून आम्ही आज वटपौर्णिमेनिमित्त वडाची पूजा करतो. आज देवाला काय नवस करतो तुम्ही? आम्ही आमच्यातील समजा हाच सातो जन्मी पती मिळावा आणि पतीला पती पत्नीतील प्रेम आणि जे पतीला आपल्या दीर्घ आयुष्य लाभावं त्यासाठी आम्ही वडाची पूजा करतो. आज वट सावित्री पौर्णिमा आहे. आज सावित्रीने सत्यवानासाठी वट सावित्री पौर्णिमा केली होती. हे व्रत पती पत्नीतील प्रेम, विश्वास आणि समर्पण म्हणून जपले जाते. आदर, विश्वास आणि 7 जन्मासाठी हा नवरा मिळावा म्हणून आणि सुख समृद्धी, कुटुंबाचं कल्याण याच्यासाठी हा प्रश्न आहे. प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.